नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित भनकर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एका स्पेशल विषयावर व्हिडिओ शूट करणार आहोत। म्हणजे चर्चाच आहे आणि आपण हे सराउंड ॲटमॉस्फिअर बघत असाल की त्या ॲटमॉस्फिअरवरून आपल्या लक्षात आलं असेल आपण आपल्या गावाच्या शेजारीच ही व्हिडिओ शूट करतो। या व्हिडिओचा विषय पण असा खास महत्त्वाचा आहे जो ग्रामीण जनतेतील लोकांसाठी खास करून आहे आणि खास करून शेतकऱ्यांसाठी आहे, जे रानावनात काम करतात, जे जंगलामध्ये काम करतात, शेतीमध्ये काम करतात, अशा आपल्या शेतकऱ्यांसाठी आजचा खास व्हिडिओ आहे। व्हिडिओला पाचारण चालू करण्याच्या आधी व्हिडिओमध्ये आपल्या या चर्चेसाठी आपली व्यक्ती सुद्धा खास आहे। व्हिडिओचा विषय आहे की साप, सर्पदोष किंवा सापांचे जे दंश करतात किंवा जे साप बाईट करतात आणि त्यांनी जी लोक दगावतात की आपण म्हणतो सर्पदोषाने मृत्युमुखी पडतात लोक। आपल्या ग्रामीण भागामध्ये तेवढी अवेअरनेस नाहीये त्याची आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा तेवढ्या प्रमाणात इन्स्टंट ऍक्शन होईल एवढी आपल्याकडे सोयीसुविधा औषधाची किंवा मेडिकल फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल नाही। प्राथमिक उपचार केले जातात परंतु काही असे विषारी साप आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती नाही, ते चावल्याच्या नंतर आपली अवस्था फार वाईट होते। मग आमच्या माणगाव ठिकाणी असेल, मग माणगाव ग्रामीण रुग्णालयात नेलं, तिथे प्राथमिक ट्रीटमेंट होते, पण त्याच्यानंतर जर काय वाढलं तर आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी 150 किलोमीटर पर्यंत प्रवास करावा लागतो। तोपर्यंत बरेचसे रुग्ण हे तिथे दगावले गेलेले आहेत। तर त्याच्यातून अवेअरनेस व्हावी, सापांचे प्रकार किती, साप काय कशा प्रकारे असतात, ते कोणते चावल्यानंतर काय होतात आणि ते कुठे आढळतात आणि ते ओळखायचे कसे, त्यांना हँडल करायचं कसं, प्रत्येक सापाला मारायचंच का, मारणं गरजेचं आहे का, की ते हे सगळ्या की त्यांना आपण कुठेतरी जंगलात सोडून द्यावं। आपण बघतो की बरेचसे सर्पमित्र असतात, ते त्यांना पकडतात आणि त्यांना बाटलीमध्ये पॅक करून ती बॉटल आपल्या जंगलामध्ये सोडून देतात। असे आपल्या अवेअरनेस आजच्या व्हिडिओतून करणार आहोत। तर या आजच्या खास व्हिडिओसाठी आपल्याकडे आमचे मित्र आहेत, आमचे बंधुराज आहेत, जे त्यांना या क्षेत्राची आवड आहे, जे बरीच वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत, जे स्वतः आम्ही ज्यावेळेस घाबरायचो साप बघितल्यावर त्यावेळेस ते साप पकडायचे, म्हणजे अगदी लहान वयापासून त्यांना ती सवय आहे आणि आज ते प्रोफेशनल सर्पमित्र म्हणून आमच्या माणगाव तालुक्यामध्ये गणले जातात। त्यांचं नाव लौकिक आहे। असे आपले श्री अविनाश वाघे सर आपल्यासोबत आहेत आणि ते आमचे बंधू आहेत, ते सर्पमित्र म्हणून आपल्या इथे प्रचलित आहेत। आज त्यांच्या माध्यमातून त्यांनी कसे साप पकडतात ते आणि सापाविषयी त्यांना असलेली माहिती आपण गोरगरीब जनतेला, आपल्या शेतकरी बांधवांना आणि आपल्या सामान्य जनतेला आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत। तर आता आपण आजच्या खास व्हिडिओसाठी स्वागत करतो आमचे मित्र, आमचे बंधुराज सर्पमित्र अविनाश वाघे सरांना। नमस्कार दादा। अवी आपले स्वागत आहे आपल्या सत्यजित भनकर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आताच आपण सगळ्या प्रेक्षकांना आणि आपल्या सगळ्या जनतेला, आपल्या ग्रामीण भागातील सगळ्या लोकांना आपण तुमच्याबद्दल सगळं सांगितलं की तुमचा कसं सुरुवात झाली, तुम्ही कशी आवड झाली, तरी सुद्धा एक थोडक्यामध्ये तुमचं इंट्रोडक्शन तर दिलेलंच आहे, तर तुम्हाला आवड कशी निर्माण झाली हे आपल्या जनतेला सांगितलं तर फार बरं, म्हणजे त्यांना पण कळेल की आपण कोणाला ऐकतो आणि त्यांना अनुभव किती आहे किंवा त्यांना आवड कशी निर्माण झाली। नमस्कार, मी सर्पमित्र अविनाश वाघे। दादांनी ओळख पटवून दिलेच आहे। साप म्हणला, साप हा शब्द काढला तर आपल्या मनात एकच फक्त भीती, दिसला की मारला एवढंच येतं। आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी आपल्या मनात ती भीती घालूनच ठेवलेली आहे आणि त्याला मृत्यू तसंच साक्षात यमदूत अशी समानार्थी नावं आहेतच। तर माझं बालपण मुंबईला गेलं दादा। ॲक्च्युली आता मी 2008ला इकडे आलो गावी, तर सभोवतालचं वातावरण बघितलं आपलं तर पूर्ण निसर्ग सौंदर्य खूप छान आहे आणि माझ्या घरा शेजारी, माझं घर तुम्ही पाहिलं आपलं जंगलामध्येच आहे, पूर्ण साईडला डोंगर, त्यामुळे सभोवताली असणारं सापांचं वास्तव्य आणि कंटिन्यू जर महिन्यानी माझ्या घरी साप असायचेच, म्हणजे आमचं घर कंटिन्यू बंद असायचं। जवळजवळ आम्ही वर्षांनी घरी यायचो गावी, तर आता कंटिन्यू आम्ही राहायला आलो तसं ते साप वगैरे यायचे, त्यांची जागाच होते, आपणच त्यांच्या जागेत राहतोय, आपण पाहुणे आहोत त्यांच्या जागी। तर मग असं करताना माझ्या घरी एक वेळेस साप आलेला मण्यार जातीचा, तर दुसऱ्या सर्पमित्रांना बोलून आम्ही तो रेस्क्यू केला आणि ते कुतूहल निर्माण झालं की बाबा हे लोक कसे साप रेस्क्यू करतात आणि मला पण त्यात आवड निर्माण झाली की आपण करून बघायला पाहिजे की कसं असतं हे सगळं। तर त्याच्यामधून मग मी हळूहळू शिकत गेलो आणि पुस्तकाचं वाचन करत गेलो। मला ते एक सर्पमित्र ससाणे म्हणून आहे इंदापूरचे, त्यांचं मार्गदर्शन मिळालं फर्स्ट टाइम, की ते म्हणले की तू सध्या या भानगडीत पडू नको पकडायच्या वगैरे, आणि आमच्या घरच्यांचा पण विरोध होता। त्यांनी सांगितलेलं की ह्याला सध्या तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ नका, कारण की त्यावेळेस सर्पदंशाने मृत्यू वगैरे होण्याचं सर्पमित्रांचं प्रमाण खूप अधिक होतं आणि की ते आता फॅड आलंय सगळं, ते
सापांना किस घेणे वगैरे तसं पण गळ्यात असं सगळं त्यावेळी चालू होतं. त्यामुळे आमच्या घरचे बोले या भानगडीत पडायचं नाही. ते म्हणले की तू याच्यात काय येऊ नको, सध्या तू पुस्तकाचं वाचन चालू ठेव, नवीन नवीन PDF वगैरे पाठवतो तुला, त्याच्यामधून तू लक्ष देत आणि असं शिक हळूहळू. तर ठीक आहे म्हणलं मी चालेल, असं शिकेन मी. 2013 साली मी पहिला साप पकडला. तुम्हाला मी फोटो पाठवीन आहे माझ्याकडे. आणि तो पकडताना माझ्या मनात अगोदर भीती होती की कसं पकडायचं काय, पण ते पुस्तकं वाचून वगैरे मी शिकलेलं की बाबा हा नाही, हा बिनविषारी साप आहे, आपण याला पकडू शकतो. तर फक्त एका काठीवरती मी तो पकडला आणि असेच घरी वगैरे साप यायचे ते मी पकडायचो. पण तेव्हा मी पूर्ण अभ्यास केलेला आणि आता सध्या तर काय प्रॉब्लेमच नाही आहे. आता विषारी साप आला तरी आपल्याकडे आता सध्या आधुनिक साधनं वगैरे आहेत, आपण इझिली म्हणजे पकडू शकतो. आता सध्या स्नेक बॅग आहे, टॉंग असते, पण टॉंग सध्या वापरत नाही लोक, कारण की सर्पमित्र आणि त्या सापाला त्रास होतो. तो चिमटा असतो तो त्याला दाबला तर प्रेस होतो. हा आपल्याला थोडं दाबलं तरी सुद्धा आपल्याला दुखतं ना, तसा विषय आहे तो. मग स्नेक स्टिकनी किंवा जास्तीत जास्त सापाला हात न लावता रेस्क्यू करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर आता अविनाश सरांनी त्यांना आवड कशी निर्माण झाली आणि सापाला पकडायला सुरुवात कशी केली ही बेसिक माहिती सांगितलं. आता आपण आपल्या भागामध्ये, आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतकरी जिथे ज्या रानावनात फिरतात तिथे त्यांना, कारण शहरात तर सापांचा प्रश्न येत नाही, हे येतो तो ग्रामीण भागामध्ये. तर आपल्या या ग्रामीण भागामध्ये स्पेशली कोकणामध्ये या कोणत्या जातीचे जास्त साप आढळतात, ते किती विषारी आहेत, त्यांना पकडायचं कसं, आणि ते चावल्याच्या नंतर आणि चावण्याच्या आधी जर दिसला तर काय करावं, आणि चावल्याच्या नंतर प्राथमिक उपचार करून ट्रीटमेंट कशा कराव्यात किंवा कुठे जावं, ही सगळी माहिती आपण आता पुढे कंटिन्यू करतो. आम्ही तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्पेशली कोकणामध्ये आणि महाराष्ट्राच्या सगळ्या ज्या या सराउंड ग्रामीण भागामध्ये किती प्रकारचे साप आढळतात आणि त्याच्यातले विषारी किती आहेत, घातक किती आहेत? हां, तर दादा आपल्या जगभरात 3000 सापांच्या प्रजाती आढळून येतात. 3000 आणि आपल्या भारतामध्ये 278 ते त्यापेक्षा अधिक किंवा 300 इतके साप भारतामध्ये आहेत. त्यातील 52 प्रजाती आहेत त्या विषारी सदरात मोडतात. 52 आणि 52 मधले 40 ज्या आहेत ते समुद्र सर्प आहेत. समुद्र सर्प हे हायली वेनेमस असतात. मायोटॉक्सिन नावाचं त्यांच्यामध्ये विष असतो. आणि उर्वरित राहिले थोडेसेच आहेत ते 12 फक्त, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये विषारी म्हणून आढळतात. विषारी. आणि आपल्या भागामध्ये एक कोकण रिजन पकडला तर बिग 4 म्हणून ज्यांना उद्देशलं जातं. पहिला आहे इंडियन स्पेक्टेकल कोब्रा म्हणजे नाग, दुसरा आहे कॉमन क्रेट म्हणजे कांडर मण्याक, आपल्या भागामध्ये आपल्या इथे जास्तच आहे. सूर्यकांडर, कांडर आपल्या इथे भरपूर समज गैरसमज त्याच्याबद्दल आहेत. आणि तिसरा आहे तो घोणस, म्हणजे आपल्या भागामध्ये कांबळ्या म्हणून नावं वगैरे आहेत. आणि चौथा आला तो सॉफ्ट स्केल्ड वायपर म्हणजे पुरसे. पुरसेचं प्रमाण पण आपल्याकडे आहे भरपूर. आपल्याकडे गुरखी वगैरे शेणाच्या वगैरे ह्याच्यामध्ये ते भेटतं. असे विषारी साप झाले हे 4 आणि अजून आढळतात, पण ते आपल्या भागामध्ये नाहीत जास्त करून. मलबार पीट वायपर आहे, परत बांबू पीट वायपर आहे, असे आहेत अजून ते 2-3 साप, पण ते आपल्या भागात आढळत नाहीत. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पकडलं तर हे 4 साप आढळून येतात विषारी. आणि बिनविषारी मध्ये कॉमनली धामण जास्त धामण आपल्याकडे कॉमन सापडतो. धामण. दुसरा झाला तर दिवड. बरोबर. दिवड झाल्यानंतर आपला आला रुका सर्प म्हणजे बांबूंवरती असतो, तो बिनविषारी असतो. पण आपल्या इथे असा समज आहे की तो टाळूवर उडी मारतो, पातळ असतो, एवढं जाडीला जास्त नसतो. ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणून त्याला बोलतो. आणि अजून असे भरपूर बिनविषारी सापडतात, जसं नाणेटी. पावसाळा सुरू झाला की एका पाठोपाठ एक 7-8 निघतात. आणि आपल्याकडे शेतीचं प्रमाण जास्त, तांदळाची शेती, तांदळाचं कोटर म्हणतात रायगडला, त्यामुळे दिवड तर भरपूर आहे आपल्याकडे. आणि अजून असे अजगर पण आपल्या इथे आहेत. ते विषारी मध्ये मोडतात? नाही, बिनविषारी मोडतो अजून. ही माहिती आपण जनतेने खास करून लक्षात घ्या की आपण अजगराचा आपल्याकडे मोठा असा कन्सेप्ट तिथे घुसवलाय. तो अजगर हा बिनविषारी आहे पूर्णपणे. हा, म्हणजे अजगराची भीती एक आपल्या माणसांच्या मनामध्ये फार वेगळी आहे. ते आपण सरांना सांगितलं की अजगर बिनविषारी आहे. पूर्ण बिनविषारी. तर आपण ती एक माहिती बघितली की तुम्ही आता सगळ्या सापांची माहिती सांगितली, पण हे जे मेन जे 4 साप आहेत, नाग, पुरसा, घोणस आणि कांडर, तर हे याचं प्रमाण आपल्या ग्रामीण भागात जास्त आढळतं. पण ते ओळखायचे कसे? आता नाग तर दिसतोच, पाना काढलं, लोक म्हणतात ओम लिहिलाय पहिला नागाचा, कारण शंकराचं ते आपण म्हणतो शंकराला ह्याचं हे आहे. तर ते त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा की जेणेकरून साप दिसला तर लोक ओळखतील बाबा हा दिवड आहे, हा नाग आहे. आता बघा, नाग असतो ना, तो त्याला डिवचला डायरेक्ट फणा काढणार. बरोबर. फणा काढला म्हणजे तो नागच आहे.
पण दिवड पण फणा काढतो, बरं. बिनविषारी असून पण तो फणा काढतो. तो थोडासा काढतो नॉर्मल फणा, पण दिवड ओळखता येतो आणि नाग ओळखता येतो. नाग कसा फुटकारतो जोरात आणि त्याच्या फण्याच्या मागे 2 काळे वर्तुळ असतात. काळ्या कलरची 2 वर्तुळ असतात. ती वक्राकार अर्धगोल यांनी जोडलेले असतात आणि ते दुरून 10 मराठी 10 आकड्यासारखी दिसतात. त्याला इंडियन स्पेक्टेकल कोब्रा आणि चष्म्यासारखा असतो तो, एक असं असं असतो आणि गव्हाळी कलरचा असतो आणि त्याच्यावर षटकोनी खवले असतात. तुम्ही बारकाईने पाहिलं ना तर ते खवले त्याचे असतात, ते षटकोनी असतात. नागावर षटकोनी खवले असतात आणि पूर्ण पिवळा असतो. कधी कधी तो तपकिरी किंवा ब्लॅक असतो. अशा प्रकारे असतात. म्हणजे नागाचं आपण हे झालं आता म्हणजे एक सगळ्यांनी इकडे जर लक्ष दिलं तर आपण नागाबद्दल कसं ओळखायचं हे आपलं अविसरांनी बरोबर परफेक्ट सांगितलंय की नाग कसा ओळखायचा ते. नागाचं प्रमाण झालं, पण नाग आणि दुसरं आपल्याकडे जास्त आढळणार म्हणजे कांडर. ही सर्रास आढळते, म्हणजे पावसाळ्याच्या ठिकाणी तर ते आढळते. ती कांडर कशी ओळखावी? कांडर म्हणजे मण्यार, बरोबर बोला तुम्ही, कॉमन थ्रेड. आता मण्यारचं कसं असतं, ती निशाचर असते, म्हणजे ती रात्रीच निघते बाहेर फिरायला, रात्रीच निघते, त्यामुळे ती दिवसाच असं आढळत नाही. आणि तिला ओळखणं म्हणजे कसं, ती पूर्ण काळी असते. मण्यार ही पूर्ण काळी असते आणि काळसर किंवा कधी कधी निळसर नॉर्मल अशी शेड दिसते तिची. आणि तिचे जे अशा 2 आडव्या रेषा असतात तिच्यावरती, त्या मानेपासून थोडं नॉर्मल खाली, डोक्यापासून ती फिकट आणि शेपटीपर्यंत गडद होत चाललेलं असतात. ते काळे, त्या काळ्या 2 रेषा असतात, व्हाईट 2 रेषा, काळ्या शरीरावर व्हाईट 2 रेषा, त्या डोक्यापासून शेपटीपर्यंत गडद होत चाललेल्या असतात आणि त्याला आपण कांडर म्हणतो किंवा मण्यार म्हणतो. आणि असाच एक साप आहे कवड्या म्हणून, कॉमन वॉल्फ स्नेक, त्याला आपल्या ठिकाणी मारलं जातं कांडर समजून. शक्यतो तो उभ्या भिंती चढतो पाली खाण्यासाठी आणि आपल्या घरी तोच असतो जास्त करून. कांडर वगैरे आपल्या घरी येत नाही, तर ती खूप अतिशय लाजळू असते कांडर. तुम्ही तिला पकडायचा जरी प्रयत्न केला तर ती लपून राहील, मान लपवेल लगेच. शक्यतो तो मानवी वस्तीमध्ये जास्त येत नाही, असं पण असतंय. आणि तिसरा तुम्ही म्हणलात तो घोणस. घोणस म्हणजे जाडजूड चांगला त्रिकोणी डोकं असतं त्याचं आणि त्याच्या डोक्यापासून ते शेपटीपर्यंत तपकिरी शरीर पूर्ण त्याचं. आणि डाव्या साईडला, मधल्या साईडला आणि उजव्या साईडला काळे अर्धवर्तुळ, काळे असे गोल 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 मोठे स्पॉट अंडाकृती स्पॉट असतात, ते डोक्यातून शेपटीपर्यंत गेलेले असतात. अशी झाली घोणसची ओळख. आणि घोणस हा अतिशय चपळ साप आहे, म्हणजे जर त्याला डिवचलं तर तो विदिन 1 सेकंदामध्ये बाईट करून रिटर्न येऊ शकतो. आणि त्याचं विषाचं प्रमाण कसं आहे? त्याचं विषाचं प्रमाण पण त्याचं खूप झाल आहे, विष खूप झाल आहे. तर त्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक वेनम असतं, ते आपल्या रक्ताभिसरण संस्थेवरती परिणाम करतं, रक्ताच्या गुठळ्या करतं आणि रक्ताच्या उलट्या होतात. एक लक्षात घ्या, घोणस, आता सरांनी सांगितलं की घोणस आपला ओळखायचा कसा, पण तो घोणस दिसला तर त्याच्यापासून काळजी घ्या, कारण सगळ्यात जास्त विषारी सरांनी सांगितलं घोणस आहे आपल्या भागामध्ये. त्याचं विष जर आपल्या रक्तात गेलं तर त्याचे दुष्परिणाम फार होऊ शकतात, बरोबर ना? हे असं म्हणजे घोणस आहे. आणि मग त्याच्यानंतर आता नाग झालं, घोणस झालं, आता पुरसा राहिलं. पुरुषाला कसं ओळखायचं? पुरुषा एकदम लहान असतो पण तो छोटा पॅकेट बडा धमाका आहे. त्याला ओळखणे म्हणजे खूप म्हणजे अवघड असते, ते अनुभवानेच म्हणजे कळतंय की, कारण की तसाच एक सेम साप आहे मांजऱ्या म्हणून, तो पण निमविषारी आहे, तो सेमी पॉइझनस आहे. त्याला ओळखणं म्हणजे छोटा असतो, करवती सर, त्याच्यावरती त्याच्या डोक्यावरती बाणाकृती अशी खूण असते, बाणाकृती, आणि पूर्ण शरीर तपकिरी असतो, अशी त्याची ओळख आहे. आणि पोट त्याचं व्हाईट असतं, पोटगाची व्हाईट असतं, म्हणजे खालचा भाग, खालचा भाग व्हाईट असतो, बरोबर. आणि आपल्या मण्यार हा जो साप आहे कांडर, तो आपल्या इंडियामध्ये सगळ्यात वेनमस साप आहे मण्यार. 8 पटीने झाल विषय नागापेक्षा मण्यारचं. काय बोलतो, म्हणजे आपल्या मनात भीती आहे नागाची, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त घातक कोटला असेल तर मण्यार आहे. आपल्यामध्ये मण्यार आहे म्हणजे. आणि एक लक्षात घ्या, आपल्याकडे बघा, म्हणजे आमच्या स्पेशली माणगावच्या आणि या सराउंड परिसरामध्ये कांडर म्हटल्यावर हा सामान्य आढळणारा साप आहे, पण तो जास्त विषारी आहे. तर त्याला हँडल कसं करायचं, काय कसं करायचं, ओळखायचं कसं, सगळी माहिती आपण या व्हिडिओतनं दिलेली आहे. पण एक खासियत बघितली असेल, आपण चालता चालता पूर्ण जंगलात आलोय, या झाडाखाली ज्या हे दिवस पण सोन्याचा आज ठरलंय,
म्हणजे नकळत या सोन्याच्या झाडाखाली आपण उभे आहोत. हे आपट्याचं झाड आहे ज्याला आपण सोनं म्हणून वाटतो. ते पूर्ण बघा असं पसरलं मस्त. तर एक चला त्यावर समाधान वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एवढ्या चांगल्या झाडाखाली येऊन आपण हे व्हिडिओ घेतोय. तर अभि आपला पुढचा प्रश्न असा असेल की तर ते साप चावले तर आपण आता मग बरीचशी माहिती सांगितली, पण ते साप चावल्यानंतर आपण प्राथमिक ती ट्रीटमेंट काय करावी, म्हणजे घरी असल्यापासून आपल्या रुग्णालयात जाईपर्यंत. आता समजा एखाद्याला सर्प किंवा बिनविषारी सर्प चावला, विषारी किंवा बिनविषारी साप चावला, तर प्रथमतः जर घाबरून जाऊ नये. कारण की घाबरल्याने काय होतं, रक्तभिसरण आपलं वाढतं. बरोबर. त्याच्यामुळे माणसाला बिनविषारी साप जरी चावला असेल तरी सुद्धा त्याचा मृत्यू जागेच होऊ शकतो. बरोबर. अटॅक येऊ शकतो, त्याला बीपी वाढले तर काही होऊ शकतो. तर अशा वेळी घाबरून न जाता त्या माणसाला धीर द्यावा, त्याला एका ठिकाणी शांत बसवावं आणि त्याला कुठला साप चावलाय हे बाबा आयडेंटिफाय करता आलं तर करावं, किंवा विषारी आहे बिनविषारी आहे. मग आपल्याला किती फास्ट ऍक्शन घ्यावी लागेल, किंवा कोण जाणकार असेल सर्पमित्र किंवा त्याला बोलवावं. आणि त्याच्यानंतर त्याची जखम जी आहे ती स्वच्छ धुवावी. अँटीसेप्टिक आपलं त्याच्यानी अँटीबायोटिक धुवावी ती जखम. आणि जखम धुतल्यानंतर जर ओळखता आली आपल्याला जखम की बाबा ही विषारी सापाचीच आहे, तर त्याच्यावरती एक फक्त आधारपट्टी बांधावी. फक्त त्याला आधार द्यावा, असा हृदयाच्या खालच्या बाजूस ठेवून त्याला आधार द्यावा की जेणेकरून त्याची हालचाल होणार नाही. पण ती आवळपट्टी बांधताना सुद्धा एकदम सैल बांधावी. आणि जर एकदम जाणकार व्यक्ती कोणी असेल तर त्याला बोलवून ती आवळपट्टी बांधावी. आणि ती आवळपट्टी अशी बांधावी की थोड्या वेळाने सोडायची, परत बांधायची. आणि जर महत्वाचं आहे गोष्ट, जर घोणस आणि खुरचा चावला असेल तर आवळपट्टी बांधू नये. बरोबर. कारण की ती जागा कायमची निकामी होऊ शकते. जर आपण इथे साप चावला इथे बांधलं, अतिशय महत्वाची माहिती आहे. हा, तर इथे बांधलं तर ह्या भागामध्ये तो विष साठून राहील. बरोबर. गँग्रीन टाईप होईल, तिथला मसल तो पूर्ण कापावाला सुद्धा लागू शकतो भाग आपल्याला. असं होत झालेलं आहे, असं बऱ्याच घटना झालेल्या आहेत. कारण की ते विषाचं प्रमाण एकदम झाल असतं. आणि जे कांडर किंवा नाग आहे ते न्यूरोटॉक्सिन आहेत, त्यामुळे ते मज्जासंस्थेवरती इफेक्ट करतात. त्यामुळे त्यांना एवढं म्हणजे त्यांना पण बांधूच नाही शक्यतो. ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेमध्ये हॉस्पिटलला जाणं. साप चावला म्हणजे घाबरून न जाता स्टेबल राहून पहिले सरकारी हॉस्पिटल गाठणे आणि जिथे अँटीवेनम आहे तिथे जाणे, हा प्रथम उपचार झाला. तुम्ही मांत्रिकाकडे जाऊ नका. त्याचं काही लोक ते मी असं आपल्या ग्रामीण भागामध्ये ऐकलंय की ते जे आपण तिथे बाईट करतात, कशाने सुरी असेल, ब्लेड असेल, तिथला कापतात. याचं काय कन्सेप्ट? अतिशय म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे ती. जर तसं केलं, अगोदर तसे काही उपचार नव्हते त्यामुळे ते करायचे, पण आता खूप आधुनिक उपचार निर्माण झालेत आपल्या भारतामध्ये. तर जर ब्लेडनी काप दिला त्या भागावर तर तिथे त्या ब्लेडला जर काही जंतू लागले असतील पॉइझन होणार तिथे. आणि तो कट देऊन काहीच फायदा नाही होत. कट दिला तर उलट आपलं रक्त जास्त जाईल. म्हणजे अजून आमच्यासारख्यांचा पण समज आहे का, आम्ही पण सापाच्या बाबतीत जाऊन तेवढे अवेअर नाहीत की आपण जनरली बघतो चावला लगेच तिथे कट करा, तिथलं रक्त बाहेर काढा. नाही, असं काही प्रकार नाहीये. त्याला समजा बिनविषारी साप चावलाय आणि तुम्ही कट दिलात तर त्याला काय त्रासच नाही, तुम्ही कट देऊन त्याला मारताय असा विषय होते. जरी विषारी साप चावला तरी हाच कन्सेप्ट आहे. जर तुम्ही कट दिलात तर रक्त खूप वाहू शकतं तिथे. म्हणजे आपला एक कन्सेप्ट हे आहे की जर आपल्याला साप चावला किंवा वाटलं सर्पदोष दंश झालेला आहे तर ती जखम क्लीन डेटॉल किंवा अँटीसेप्टिकनी धुवावी आणि सरळ डॉक्टरांकडे जावं. बाकीचे जे काय आपण मांत्रिक तांत्रिक म्हणतो ते आपण त्या विषयात पडत नाही. परंतु आता आधुनिक काळात त्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तर सरांच्या म्हणण्यानुसार तेच आहे की आपण तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त हॉस्पिटलला जा आणि योग्य ती ट्रीटमेंट वेळेवर भेटली तर मृत्यू वाचू शकतो 100%. आपलं ते आपण बाकीच्या माहिती सांगितल्या सगळ्या, पण आपण समजा आता आपण ग्रामीण भागात राहतो, तर तो तुमचंच सांगितलं की तुमचं घर त्या तुम्हाला सवय कशी झाली तर राहणारच घर आहे. बरोबर. आपण साप आपल्या घरात ना, आपण सापांच्या जागेवर तर आपल्या घरामध्ये मॅक्सिमम येतात ते. घरात आलं तर त्यांना मारावं न मारावं, नक्की काय ट्रीट करावं म्हणजे घाबरून न जाता. प्रथमतः जर साप आपल्याला घरी दिसला तर आपल्याला साप पकडता येत असेल तर पकडावा, माहिती असेल तर पकडावी. जर नसेल तर त्याच्या आहारी जाऊ नये, लांबच राहावं, त्याचं निरीक्षण करावं. आणि पहिले तर कुठल्या तरी जाणकार सर्पमित्राला बोलवावं फर्स्ट. तोपर्यंत तो साप कुठे जातोय काय करतोय लक्ष ठेवावं. दुसऱ्या आपल्या घरातल्या आजूबाजूच्यांना सावध करावं. आमच्याकडे साप आलाय तर लहान मुलांना सगळ्यांना बाहेर काढावं आणि त्याला एक वाट मोकळी करून द्यावी सापाला बाहेर जाण्यासाठी. किंवा तो जर अडकला असेल तर तिथेच बाबा त्याला ठेवावं. किंवा जर
असं समजा साप आहे छोटासा वगैरे दिसतोय तर काय मोठी वस्तू ड्रम वगैरे असेल तर त्याच्यावरती उपडा करून ठेवावा जेणेकरून थोडं त्याला एका जागी स्टेबल राहील. पण जास्त पण वेळ ठेवू नका नाही तर मरून जाईल असं नका करू. आणि दुसरं झालं तर मोठी लांब काठी घ्यावी. जर तो सर्पमित्राला यायला वेळ लागत असेल तर लांब काठी घ्यावी की जेणेकरून एक 7-8 फूट लांब अशी आणि त्याला धरून असं साईडला कुठे सुरक्षित स्थळी आपल्याला ठेवता येते की नाही ते बघावं. आणि चुकून पण असं पकडायला वगैरे चुकून पण कुठल्याही सापाला पकडायला जाऊ नये. कारण की तुम्हाला मागेच मी बोलत होता की घोण्यासारखा साप जर त्याच्या जवळ जरी तो आपल्या हालचालीवर लक्ष ठेवतो. तो आपण सापाच्या समोर आहोत आपण जर दुसरीकडे बघतोय तर त्याचं लक्ष आपल्यावर असतं हे लक्षात ठेवायचं कायम. बरोबर. तो कधीही बाईट करू शकतो कधीही. आणि ती एक आता आपण या घराच्या यानेच काढलं की ती एक आपल्या लोकांमध्ये एक समज आहे की आपण नंतर तो समज घेणार होतो. पण मला आता या विषयाला धरून एक आढळला म्हणून आपलं पटकन विचारतो की ते आपल्या लोकांची एक समज आहे की आता समज गैरसमज आता मला तेवढं तुमच्या एवढं कळत नाही की तो पाठीवर येतो. हो ते हा एक महत्वाचा मुद्दा आहे की सापाला तुम्ही दुखवला तर तो तुमच्या पाठीवर येतो. हे आपल्या ग्रामीण भागामध्ये सरास आहे. त्याच्याबद्दल हा खास प्रश्न आहे तुम्हाला आम्हाला प्रेक्षकांना सगळ्यांना पडलेला. त्याच्याबद्दल एक सर आता सांगतो ते व्यवस्था आहे की आपला कन्सेप्ट आहे की साप पाठीवर येतो तो दुःख ठेवतो तो पाठीवर येतो. ही ग्रामीण भागातली जनतेची एक भावना आहे. त्याच्याबद्दल काय सांग? खरं तर दादा साप पाठीवर नाही येत कोणाच्याच पाठीवर तो येऊ शकत नाही. कारण की त्याचा जो मेंदू आहे तो एवढा विकसित नाही की तो लक्षात ठेवेल की बाबा ह्यानी मला तेव्हा मारलंय मी ह्याला जाऊन धरेन असं कधीच नाही होणार. सापाचं जेवढं वजन आहे ना शरीराचं त्याच्या 1% कमी वजन त्याच्या मेंदूचं असतो. तर तो काय लक्षात ठेवेल. आणि ही जी संकल्पना निर्माण झाली साप पाठीवर येतो. जुनी लोक काय करायची आपली की साप दिसला की मारला. त्याच्यामध्ये जी सापाची मादी असते ती एक विशिष्ट सुगंध सोडत असते प्रजनन काळी. त्यावेळेस जर ती मादी आपल्या घराच्या बाजूने गेली किंवा त्या मादीला आपण तिथे मारला तर तो सुगंध तिथे राहतो. आणि आपण काय आता मारला तर मारला ठीक आहे. वॉश वगैरे करायची काय नव्हती एवढी पद्धत. आता लादे वगैरे आपण मारतो घरी. तर काठीला त्या जर गंध लागला तिचा सुगंध ती काठी आपण घरी ठेवली तर तो जो नर असतो ना त्याला 1-2 किलोमीटरच्या परिसरातून तो त्याचे जेकब्स ऑर्गन असतो त्या सापाच्या विषग्रंथीच्या खाली जेकब्स ऑर्गन असतो त्याच्यामधून तो हवेतील धुळीकण आपली जे ते जिभेला त्याच्या सारखी जीभ बाहेर काढतो. त्याच्यावरून तो वेध घेतो बाबा मादी माझी जवळ आहे इथे कुठेतरी आणि मला तिला जाऊन भेटायचं आहे. अशा प्रकारे तो नर तिथे येतो आणि आपल्याला वाटतं हा नर सारखा येतो तर हा आपल्या दुःखाचा आहे आणि आपण त्याला मारला म्हणून हा आला. अतिशय बघा असा विषय होतोय. अतिशय महत्वाचा होता. ज्याने मला पण हे कन्सेप्ट माहित नव्हतं एवढा मोठा. आपण ग्रामीण भागात वाढून आपण म्हणतो साप पाठीवर येण्याचं कारण आवर्जून आपण शांतपणे बघा एकदम क्लिअर झालं की ते कशामुळं तो मागे येतो आणि काय कारण आहे. फार म्हणजे आपल्या एवढ्या व्हिडिओमध्ये चांगली माहिती दिली पण ही फार अति महत्वाची माहिती होती. धन्यवाद. आपण जे बरेचसे समजलं त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आपण घेतला आता की तो पाठीवर येतो का दुःख ठेवतो का. त्याचप्रमाणे अजून काय असं गैरसमज आहेत का जे आपण जनतेला त्याचा फायदा होईल सांगितलं तर. आता नागपंचमी येते बरोबर त्यावेळेस आपण ऐकतो की साप दूध प्यायला. तर हे साप दूध पित नाही. साप खरं तर सस्तन प्राणी नाही आहे. सस्तन प्राण्याचं खाद्य हे दूध आहे. साप सरपटणारं प्राणी त्याचं अन्न हे मांसाहारी आहे आणि सापाची पचन संस्था ही दूध पचवण्यासाठी बनलेलीच नाही आहे असा विषय. त्यामुळे तो साप दूध पितच नाही. हे गारुडी लोक काय करायचे अगोदर त्या सापाला पकडलेल्या उपाशी डोळ्याचे 2-2 महिने आणि ती खूप विदारक परिस्थिती व्हायची त्यांचे खूप हाल करायचे. त्यांना अन्न पाणी द्यायचे नाही. 2 महिने पकडून ठेवायचे त्यांच्या टोपलीत आणि ज्या वेळेस त्यांना ते दूध समोर ठेवायचे तेव्हा त्यांना वाटायचं की पाणी ठेवलंय माझ्यासाठी आणि ते प्यायचे आणि अक्षरशः 2-3 दिवसात तडफडून मारायचे. अशी खूप म्हणजे अगोदर खूप विदारक परिस्थिती. आता जरी गारुडी कुठे आढळला तर आम्हाला संपर्क करू शकता तुम्ही. असे आता अॅनिमलचे जे ऍक्ट आहेत ते खूप बदललेले आहेत. स्ट्रिक्ट झालेत आता खूप. शेड्यूल 1 मध्ये त्यांना टाकलेलं आहे आता. एखाद्या अजगराला तुम्ही मारलात तर ती एक मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर लागू शकतो. एक माणसाला मारण्यासारखं आहे ते. ब्राह्मण सुद्धा शेड्यूल 1 मध्ये येतं. आपला जो अॅनिमल ऍक्ट आहे 1972चा त्या कायद्यात आता भरपूर सुधारणा केलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळे प्रकार आता थांबलेत कुठेतरी आणि सर्पमित्र सुद्धा याच्यासाठी खूप मेहनत घेतात. अवेअरनेस चालू आहे. म्हणजे बघा बरीचशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटते की
कायदे सुद्धा त्या सापांच्या संदर्भात केले तर आपण सरळ सरळ मारतो बऱ्याचशा सापांना. त्याच्यातले बरेचशी माहिती आज आपल्याला या माहितीचा उलगडा झालेला आहे. की तो आपण ऐकतो आपले जुनी लोक बोलतात की शिटी वाजवू नको रात्रीचं साप येईल, पुंगी वाजवू नको साप येईल. हा कन्सेप्ट कसा आहे? ते मी पण ऐकलंय अगोदर की बाबा पुंगीवरती पुंगी वाजवली आणि साप बिळातून बाहेर आला. पण सापाला ऍक्च्युली पहिली गोष्ट तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल की सापाला बाह्य कर्ण नसतात. बरं. आपल्याला जसे कान आहेत तसे त्यांना कान नसतात. बरं. त्यांना कानच नसतात. साप हा तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की त्याच्या जिभेवरून तो आपल्या सभोवताली काय चाललंय हे कणाद्वारे ते आपल्याला त्याला समजतं. जेकब ऑर्गनला तो त्या लहरी पाठवतो आणि त्याच्यावरून त्याला ज्ञात होतं की बाजूला काय चालू आहे. तर हे असं आणि त्याचा मेंदू पण एवढा विकसित नसल्यामुळे आणि त्याला बाह्य कर्ण नसल्यामुळे तो पुंगीवरती येऊ शकत नाही, शिटी वाजवल्यावर येऊ शकत नाही. असं काय कन्सेप्ट असं नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा, हा कन्सेप्ट दूर करा की शिट्टी वाजवली म्हणून साप येईल ना, तर रात्रीचे शिट्टी गाण्यांचे डान्स काय झाले नसते. म्हणजे एक चांगला कन्सेप्ट झाला. दुसरा असं महत्वाचा मुद्दा की ते त्याचं खाद्य काय सापांचं. म्हणजे मी असं वाचलं तो गांडूळ खातो, आपला जो पाल खातो, उंदीर खातो किंवा असं, म्हणजे त्यांचं या सापांचं जनरल खाद्य काय सगळ्या सापांचं. आता समजा धामण आहे तर धामण हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बोलतो धामणीला. धामण वर्षामध्ये शेकडो उंदीर खाते वर्षामध्ये. तर आम्हाला कधी धामण भेटली तर आम्ही आमच्या घराच्या माळ्यावर आणून सोडतो, रेस्क्यू करतो, सोडून देतो घराच्या काम आहे. घरात उंदीर आहे, खाईल बाबा जाईल निघून, असं आम्ही करतो. पण लोकांच्या मनात काय धामण आहे नाग समजून मारतात, असं नको व्हायला. परत दुसरा नाग झाला. नाग पण उंदीर खातो किंवा धामण, नागाचं खाद्य पण धामणच आहे. नाग धामणीला खातो, धामण उंदराला खाते, उंदीर नाग उंदीराला सुद्धा खातो. असेच मोठे साप छोट्या सापांना खातात. कधी कधी तर मिलनाच्या वेळी नराला भूक लागली तर मादीलाच खाऊन टाकतो. असं पण होतं. म्हणजे बघा एवढं काही एक लक्षात ठेवायचं सरांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांचं खाद्य हे तिथेच असतं. ते की आपल्या घरात खाद्य खायला येत नाही की घरी येतील ही वस्तू इथे ठेवा, साप येऊन खाईल किंवा सापाचं त्या वासावर येईल असं काय. तर ही अवेअरनेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करतोय. ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतले. साप कोणकोणते जास्त ग्रामीण भागात आढळतात, त्यांचे प्रकार कोणते आहेत, ते ओळखायचे कसे, ते चावले तर काय करावं, चावू नये म्हणून काय करावं, त्यांना पकडून कुठे सोडावं, सगळी माहिती आजच्या व्हिडिओतून आपली कव्हर झाली. आता जाता जाता या माहिती, जनरल माहिती तर आपण सापांच्या बद्दल दिलेली आहे सगळी. तर आपण ज्या भागात ग्रामीण भागात शूट करतोय, तर ग्रामीण भागासाठी स्पेशली करतोय. तर ते ग्रामीण भागातली आपली जनता म्हणजे शेतकरी, जी रानावनात आपल्या शेताबितात फिरत असते. तिकडे कुजलेला गवत असतो, पडलेलं घरं असतात, सगळी असतात, तिथे सापांची उत्पन्न जास्त असते. तर त्यांना आव्हान काय करायला आपल्या स्पेशली जनतेला आणि शेतकऱ्यांना की कसं स्वतःला सांभाळावं आणि सापापासून कसं येणार. ओके, बरोबर आहे. शेतकऱ्यांना खरं तर खूप धोका असतो याच्यामधून. खरं तर पहिले तर त्यांना साप ओळखायचा कसा हे नॉलेज दिलं पाहिजे आणि याच्याबद्दल खूप जनजागृती झाली पाहिजे. म्हणजे आपल्या भागामध्ये साप आला ना तर लोक बोलतात की विषारी बिनविषारी आहे तरी विषारी बोलून मारतात, असं दिसला की मारतात, असं चाललंय आपल्या इथे. कारण की ती प्रचंड भीती असते. तरी सुद्धा लोकांना मी एकच आवाहन करेन आपल्या जनतेला की तुम्ही शक्यतो जाते वेळेस कुठे बाहेर रात्रीच्या वेळेस जाते वेळेस शूज वगैरे घाला पायामध्ये, जेणेकरून विषारी साप मण्यावर निघतो रात्रीचा, त्याचा दंश होऊ नये. किंवा शेतीमध्ये काम करताना चिखलामध्ये वगैरे घोणस वगैरे असू शकते, बांधाला वगैरे घोणस असू शकते. तर ते तुम्ही अगोदर कुठे अडचणीच्या जागी हात घालताना लक्ष ठेवा की बाबा इथे काय असू शकतो. आधी स्वतःला सावध करा, नंतर स्वतःचं काम आहे ते पूर्ण. काम काय होतच राहतील, पण आपला जीव महत्वाचा आहे. आणि विषारी सापाचा दंश आहे असा आहे की आपल्या विभागामध्ये भरपूर प्रकरणं झालेत. आता 2-3 महिन्यापूर्वी पण झालेत. तर हे खूप जास्त झाले प्रकरण. आता लोक लक्ष देत नाही, बाबा चावतो तर त्यांना काही कळत नाही. कधी कधी मण्यावर चावतो आणि आपल्याला समजून येत नाही, कारण की त्याला सायलेंट किलर म्हणून आता नाव देण्यात आले. पण त्याचे ते खूप घाणेरडं आहे ते नाव. तर तसं काय सायलेंट किलर वगैरे नाही. तो त्याचं दात असतात ते खूप पातळ असतात, ते चावतो ते आपल्याला कळत नाही आणि तिथे जळजळ पण होत नाही किंवा सूज पण येत नाही त्या जागी. हे बाकीचे साप चावले तर जळजळ होते आणि सूज येते, तर तो चावला की असं काही होत नाही. हो, त्याच्यामुळे ती आपल्याला काळजी घेतली पाहिजे की आपल्याला काय चावलंय का. मच्छर चावले असेल तरी बघायचं बाबा मच्छरच चावले का. तो साप चावला तर 2 डॉट उठतात, छोटे छोटे 2 डॉट दिसले की समजा की काहीतरी आपल्याला चावलंय. 3-4 तासांनी त्याचे लक्षणं जाणवतात की आपल्याला चक्कर येते, पोटात दुखतंय, सांधेदुखी होते, ही त्याची मेन लक्षणं आहेत. ही अशी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि शक्यतो पुस्तकं भरपूर आहेत आपल्या
अवेअरनेसची अवेअरनेसची पुस्तकं पुस्तकं वाचा. आहेत ती वाचा. व्हिडिओ असतील. कात्रज सर्पोद्यान आहे आपल्या पुण्यामध्ये, तिथे बरं. सर्व प्रकारचे साप आहेत. इंडियन कोबरा आहे, अजगर, भरपूर प्रकारची साप तिथे आहेत. तर त्यांची तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. असं भरपूर काय काय करू शकतो आपण. म्हणजे इन शॉर्ट आपण शेतकऱ्यांना जास्त आव्हान आहे की आपण अवेअर राहा, कारण या सापांच्या दंशाने बाकी कोण मृत्युमुखी पडत नाही, तर हे आपले शेतकरी बांधव जास्त पडतात, तर तेच रानावनात काम करायला फिरतात. तर आजची व्हिडिओ खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण बनवतोय की तुम्ही याच्यातून अवेअर व्हा आणि जे मृत्यू होतात सर्पदोषाने ते वाचावेत, याची अवेअरनेस वाढावी, त्याचा आपला आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मोटो आहे. मी सत्यजित भोनकर ऑफिशियल चॅनलला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की त्यांनी माझ्यासारख्या छोट्याशा सर्पमित्राला इथे प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि माझी व्हिडिओ ही त्यांनी शूट केली, त्याबद्दल मी त्यांचं खूप ऋणी आहे. खरं तर दादा धन्यवाद. आणि असंच मी यापुढेही काम करत राहीन चांगलं भविष्यामध्ये. चांगली तू बघशीलच दादा की एक वेळेस मी खरंच आताच थोडंफार असतील उणीवा, त्याबद्दल काय मी क्षमस्व आहे. तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आपण भेटू कधीतरी, त्यावेळेस मी तुला अजून एकदम चांगला परफॉर्मन्स करून देईन दादा. धन्यवाद. तर आपण आता आपले मित्र, आमचे बंधुराज सर्पमित्र अविनाश वाघे सरांच्या माध्यमातून सगळी माहिती घेतलेली सापांबद्दल. अगदी आवर्जून आयुष्यात महत्त्वाची अशी व्हिडिओ आहे, आवर्जून पूर्ण बघा. आणि अवि सरांचे धन्यवाद आपण व्यक्त केलेलेच आहेत. तुम्हा सगळ्या गोरगरीब जनतेला आणि सामान्य शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो की आवर्जून व्हिडिओ बघा. त्या चॅनेलला, आपल्याला सत्यजित भोनकर ऑफिशियल चॅनलला ही व्हिडिओ बघितल्यानंतर आवडलं तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.